यानंतर पुढची स्पर्धक आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करूया. खूप गोड सिंगर आहे अवंती पटेल. अवंती खूप छान झालं म्हणून. व्हेरी नाईस. कसं वाटलं तुला स्वतःला? नाईस. आता कसं वाटतंय? एक गंमत सांगू का? सांग. दरवेळी तुम्ही हेच प्रश्न आम्हाला विचारता ना, तर मला दरवेळी वेगळं उत्तर नाही देता येत ना. छान आणि मस्तच. म्हणजे नाही मी एवढ्यासाठी विचारते की कधी कधी काय होतं ना, गाणं गायल्यानंतर काही काही लोकांना टेन्शन असतं खूप, आणि मग ते गाणं गायल्यानंतर आता परीक्षक काय बोलतील त्याचं अजून वेगळं टेन्शन घेतात, हो की नाही? मग एवढी काही गरज आहे का टेन्शन घ्यायची? नाही ना. पण मी आता नाही विचारणार. चल राहू दे. अजिबात नाही विचारणार कुणाला मी. चल आता तूच सुरुवात कर. कुणापासून सुरुवात करूया? कोणी चाल. आता परत अवधूत दादा. अवधूत दादा. ओके. ताई, तुम्ही कमाल आहात. मला काल सुरेशजींचा फोन झाला. मला विचारलं कसं काय चाललंय सारेगमप. म्हटलं छान चाललंय. तर मला म्हणले, हसले, भूत आहेत ना म्हणले, सगळे भूत आहेत ना. म्हटलं हो. म्हटलं काय सांगा सुरेशजी, भूत? म्हणजे भूतच आहेत म्हणलं. आणि खरं तू पण भूतच आहेस म्हणजे असे सुर कशी लागू शकतात? म्हणजे इतक्या कौतुकाने त्यांनी सांगितलं भूत आहेत सगळी, आणि ते खरं करताय तुम्ही. हा असा सूर मी मगाशी तू गाणं सुरू केल्या की मजा द्यावेचा जो सूर आहे तो जर का नाही लागला की गाणं गेलं हातातनं. आपण त्या ओरिजिनल गाण्याच्या 0.0000 अर्धा एवढे टक्के जरी गायलो ना तरी सुद्धा आपण भरपूर जिंकला असं म्हणायला पाहिजे. आणि तू त्याच्यापेक्षा चिकार चांगली गायलीस. फार फार छान गायलीस आणि अतिशय स्थिर स्वर आहे तुझा. त्यामुळे नीट सगळा आवाका घेऊन त्या स्वराचा तो पुढे जातो, त्यामुळे छान लागतो. आणि अवधूत जसं म्हणला तसं मजा द्यावेला एकदम तो थेट लागला तरच खरंच तो छान वाटतो, नाही तर नाही. आणि तो तुझा एकदम छान लागला, त्यामुळे खूप सुंदर झालं गाणं. खूप आवडलं. कीप इट अप. वैशाली, काय बोलू का? आता काय उरलंच नाही बोलायला. झालं सगळं. आता दोघांनी जे सांगितलं तेच मी सांगेन की आणि मजा म्हणजे मी तुझ्या गाण्यांमध्ये तुझा चेहरा बघत असते. तू ज्या निर्विकारपणे मुद्दामून हा शब्द वापरते की कुठे तू ओव्हर एक्साइट होत नाहीस. लावणी गाताना तू जास्त उडत गायली नाहीस. हे गाणं गाताना जास्त सिरियस नाही झालीस. आधीची गाणी गाताना पण चेहऱ्यावर तेच हसू, असं शांत सॉलिड आहेस तू. म्हणजे कसं जमतं बुवा. दोन मिळाले अवंती. ऑल द बेस्ट. थँक्यू.
यानंतर पुढची स्पर्धक आपल्या समोर येते. टाळ्यांनी स्वागत करूया केतकी माटेगावकर. सुरुवात करण्याआधी मला एकच सांगायचं, मग मगाचपासून मी विचार करते की तू आज कुणासारखी तरी दिसतेस. जी हेअरस्टाईल वगैरे तू केली आहेस ना, तू आज खूप दिया मिर्झा सारखी दिसतेस. थँक्यू. आहे की नाही? खूप गोड दिसतेस आज. चला आपण अनुराधा मावशींपासून सुरुवात करूया. मस्त, थँक्यू. छान झालं गाणं. फक्त दुसऱ्यांदा जागा जास्ती छान आली नाचाची. पहिल्याला थोडीशी किंचित वरचा कमी लागला, पण बाकी सगळं गाणं खूप सुंदर, मगाच्यासारखंच. खूप आवडलं. केतकी मिर्झा म्हणू तुला. खरंच गोड दिसतेस तू. थँक्यू. पण मला काय वाटलं माहिती आहे केतकी, या गाण्यात अदरवाईज ऑल्सो, म्हणजे हे गाणं नुसतं दिसायला असं सोपं आहे, पण ह्या गाण्यात ना खूप ताकद पाहिजे हे गाणं गाताना. तुला जाणवलं स्वतः गायल्यानंतर हे जे होतं ना, कारण इथे दमसास इतका स्ट्रॉंग पाहिजे, स्पेशली ती जी जागा आहे रंगीची ती, आणि नंतर अंतऱ्यातली. त्यामुळे लताबाईंना सलाम या गाण्यासाठी. हे सोपं नाही आहे गाणं गाणं, तर ते येणं खूप कठीण आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की तू हा खूप छान प्रयत्न केलास. थँक्यू. हां, कारण ती परफेक्शन लेवल गाठणं म्हणजे हिमालयावर जाण्यासारखं आहे ग. तर तू त्या हिमालयापर्यंत पोहोचली आहेस, हीच खूप मोठी गोष्ट आहे तुझ्यासाठी. ऑल द बेस्ट. व्हेरी नाईस एफर्ट. थँक्यू. मला असं दिसतं की तू खूप इंटेलिजंट मुलगी आहेस. तू स्वतःतल्या चुका शोधून त्या पुढे आपण जे नेण्याचं आपण स्वतःवरती पुढे जातो, ते देखील तुला खूप चांगलं जमतं असं मला वाटतं. कारण ज्या वेळेला हे गाणं ऐकताना आम्हाला खटकलं, त्याच्या आधीच तुला ते खटकलेलं होतं. बरोबर आहे. त्यामुळे तुला ओव्हरऑल काही टेन्शन घ्यायची गरज नाही लाईफमध्ये की आपलं काय आपल्याला, कारण पहिलं तुझं तुला कळतंय. दोन दहा मिळालेत केतकी. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि ह्यानंतर आजच्या ह्या कार्यक्रमाचं शेवटचं गाणं घेऊन आपल्या समोर येतोय जबरदस्त परफॉर्मर रोहित राऊत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुझं सुख करता, तुझं दुःख हरता, अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे,
वंडरफुल. त्यांना थँक्यू म्हण वन्स मोर साठी. थँक्यू. मस्त झालं गाणं. थँक्यू. आणि मस्त म्हणजे आता बाप्पा आता नाचत गात आता उद्या येणार आहेत असं एकदम ते पिक्चर आलं डोळ्यासमोर एकदम. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आपण कोणापासून सुरुवात करूया? अनुराधा मावशी. परत परत तेच पण सांगितल्याशिवाय राहत नाही. आपलातून गायलाच तू. क्या बात आहे, क्या बात आहे. परफेक्ट. थँक्यू. खूप आवडलं. पंडू हिरो लय भारी. मला असं वाटतं तो जो ॲक्सेंट आहे ना म्हणजे थोडंसं ग्रामीण किंवा असा एक ठराविक तो ॲक्सेंट असतो तो अजून आला पाहिजे. बाकी सूर ताल लय अप्रोच हे सगळंच छान. तुझे सगळे परफॉर्मन्सेस बघून ना तुला शोजसाठी खूप ऑफर येणार आहेत. खरं सांगते, तू यू आर अ कम्प्लीट परफॉर्मर रोहित. पण मी मगाशी म्हटलं ते नक्की लक्षात ठेव, भुलून जाऊ नकोस बाबा. हां, कारण तुझ्यात खूप एक छान कलाकार दडलाय आणि त्याला वर यायला वेळ दे. मला तुला तुझ्या घरच्यांना अगदी विनंती आहे, कारण या वयात मिळणारी प्रसिद्धी, नाव, लोक ओळखतात, ह्या गोष्टी जर का पटकन भुलून गेलात तर पुढची वाट खूप खूप कठीण आहे. तेव्हा काळजी घे. तुझ्याकडचं जे हे चांगले गुण आहेत हे योग्य वेळी लोकांपुढे मांडण्यासाठी ठेवून दे. बाकी तुझ्या परफॉर्मन्स बद्दल मी काही आता बोलतच नाही. क्या बात आहे. गणपती बाप्पा मोरया. चला मार्क मोजूया आता. पल्लवीताई, ते मार्क बघण्याच्या आधी मी एक प्रश्न विचारू? कुणाला? तुला. मला? हो. बापरे. एक हिंदी वाक्य देणार मी, त्याला इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून दाखव. ओके. ये काम नहीं होगा और अगर होगा तो होता ही रहेगा, होता ही रहेगा. This won't happen. And if it happens, it will keep happening. नाही. नाही? मग? सांगू? हां. This work is not been done. If done, is it done, done. ऍब्सोल्यूट डन. आता ते मार्क बघूया. ते पण डनच आहेत रे, मला माहिती आहे. दोन 10 मिळाले आहेत आणि खूप चांगले मार्क आहेत. थँक्यू. मी मिळालंय वरून. चल, नो प्रॉब्लेम. ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मग आजचा निकाल.